नमस्कार मित्रांनो, तर एक नवीन वॅकन्सी आलेली आहे आणि त्याची एक्झाम घेणार आहे UPSC. आणि कुठली वॅकन्सी आहे बघा, EPFOमध्ये वॅकन्सी निघालेली आहे. EPFOमध्ये एक वॅकन्सी निघालेली आहे आणि पोस्टचं नाव बघा. पोस्टचं नाव इन्फॉर्मेंट ऑफिसर अँड अकाउंट ऑफिसर इन EPFO. किती वॅकन्सी आहेत तर 156 वॅकन्सी आहेत. हे बघा 156 वॅकन्सी आहेत. तर बघूया आता अनरिझर्वसाठी बघा मित्रांनो, अनरिझर्वसाठी 78 वॅकन्सी आहेत. EWS 1, OBC 42, SC 23, ST 12. तर बघा मित्रांनो, या वॅकन्सी आहेत EO आणि AO पोस्टच्या. आणि याच्यासाठी क्वालिफिकेशन बघा काय पाहिजे. तर क्वालिफिकेशन मित्रांनो, तर बघा पहिले पे स्केल बघा 8th इन पे मॅट्रिक्स म्हणजे 1 लाखच्या अबाव सॅलरी असणार आहे. स्टार्टिंग सॅलरी बोलतोय मी मित्रांनो, 1 लाखच्या अबाव असणार आहे. आणि एज लिमिट बघा 30 इयर्स आहे. जनरलसाठी 30 इयर्स आहे. अनरिझर्व आणि EWSसाठी 30 इयर्स आहे. आणि बाकीच्यानुसार 3 इयर्स ॲड करून OBCमध्ये आणि 35 इयर्स SC STमध्ये. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट. अकाउंटची वॅकन्सी आहे, पण कुठल्याही फील्डमधली बॅचलर डिग्री तुम्हाला चालेल या वॅकन्सीसाठी. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तुम्ही कुठल्याही फार्मसी वगैरे याची डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. फक्त ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे तुम्हाला. पुढे काय आहे मित्रांनो बघूया. हे बघा पोस्ट बघा, पोस्ट इज परमनंट अँड ग्रुप B नॉन मिनिस्टरियल पोस्ट आहे. सॅलरी मित्रांनो 1 लाखच्या वर असणार आहे स्टार्टिंग सॅलरी. आणि ही बघा त्याच्यामध्येच आलेली आहे APFC म्हणजे असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिशनर. असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिशनर म्हणजे ही त्याच्या वरची पोस्ट असणार आहे. हिची सॅलरी तर 1.5 लाखच्या वर असणार आहे. 1.5 लाख या 2 लाखच्या वर पण असू शकते मित्रांनो, कारण ही APFC म्हणजे डायरेक्ट कमिशनर लेवलची पोस्ट आहे, असिस्टंट कमिशनर लेवलची. आणि याच्या जागा किती आहेत बघा मित्रांनो, जागा 74 वॅकन्सी आहेत. हे बघा अनरिझर्व 32 वॅकन्सी आहेत. आणि याचा क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे, म्हणजे एजमध्ये फक्त थोडंसं जास्त एज आहे APFCला. हे बघा लेवल पे 10th म्हणजे 2 लाखपर्यंत सॅलरी असणार आहे याची. आणि एज लिमिट बघा, अनरिझर्व आणि EWSसाठी 35 इयर्स आहे. OBC 38, SC 40 इयर्स आणि ST 35 इयर्स. तर ST इथं 35 इयर्स का, कारण काय आहे, कारण याच्या जागा STच्या नाही आहेत APFCला. त्याबद्दल त्यांना अनरिझर्वमध्येच फॉर्म भरायला लागेल, म्हणून त्यांचा एज 35 दाखवतं तिथे. तर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, याला पण फक्त डिग्री पाहिजे. म्हणजे फक्त डिग्री असेल तरी तुम्ही या दोन्ही पोस्टसाठी फॉर्म भरू शकता. आणि अजून काय आहे झालं मित्रांनो, हे बघा 2 इयर्स प्रोबेशन पिरियड, ते काय नंतरची गोष्ट आहे. पहिले जॉईन व्हायला तर बघ पाहिजे, त्याच्यानंतरची गोष्ट आहे ही जॉईन झाल्यानंतर. हे बघा एकच एक्झाम असणार आहे, कंबाईंड रिक्रुटमेंट टेस्ट. म्हणजे दोन्ही पोस्टसाठी एकच एक्झाम असणार आहे. समजलं का मित्रांनो, दोन्ही पोस्टसाठी एकच एक्झाम. पहिले काय व्हायचं, EOची एक दिवशी घ्यायची आणि APFCची दुसऱ्या दिवशी, म्हणजे वेगवेगळ्या एक्झाम व्हायच्या या दोन्ही. आता त्यांनी कंबाईन केलं आहे, थोडाफार सिलेबस चेंज केलेला आहे. आणि हे बघा स्कीम बघा काय आहे, 1/3 मार्क निगेटिव्ह आहे. आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला क्वेश्चन भेटणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत. आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. सिलेबस बघून घ्या मित्रांनो, सिलेबस दिलेला आहे. अकाउंटचा सिलेबस फक्त एवढाच आहे अकाउंट्समध्ये, प्रिन्सिपल अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग अँड इन्शुरन्स. आणि हा एक इंडस्ट्रियल अँड लेबर लॉज वगैरे आहे, सोशल सिक्युरिटी, एवढंच अकाउंट्स आहे. बाकीचं तर काय
कोणी म्हणजे बाकीचं बेसिक नॉलेज आहे, इंग्लिश पण आहे याच्यात, परत रिझनिंग वगैरे हे पण आहे. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यूचं वेटेज बघा 70/25 म्हणजे रिटर्नचं 75 आणि 25 इंटरव्ह्यूला वेटेज आहे. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 50 मार्क तरी मिळवायला लागणार आहे ते बघा. म्हणजे जनरलवाल्यांना 50 मार्क, OBC वाल्यांना 45, SC ST वाल्यांना 40, म्हणजे एवढे मिनिमम मार्क्स तुम्हाला पाहिजेत इंटरव्ह्यूमध्ये. एक्झाम बघा आपली कुठे, पुणे वगैरे आहे आपलं, मुंबई, संभाजीनगर या ठिकाणी आपले एक्झाम होणार. म्हणजे सेंटर आहे नाशिक, नवी मुंबई सगळीकडे आहे मित्रांनो. आणि एक्झाम फी मित्रांनो इथं दिले खाली, हे बघा. एक्झाम फी फक्त 25 रुपये आहे मित्रांनो, फक्त 25 रुपये एक्झाम फी आहे. आणि तुम्हाला दोन्ही फॉर्म भरायचे असले तर वेगवेगळे 25 + 25 म्हणजे 50 रुपीजमध्ये तुम्ही भरू शकता. आणि फिमेलला तर एक्झाम फी पण नाही आहे. फिमेलला एक्झाम फी नाही आहे. SC ST पर्सनला, SC ST वाल्यांना पण एक्झाम फी नाही. तर एक्झाम फी फक्त जनरल म्हणजे अनरिझर्व, EWS आणि OBC यांना एक्झाम फी आहे. बाकीचे सगळ्यांना एक्झाम फी. तर मित्रांनो सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांनी फॉर्म भरा. मराठी मुलं जास्त फॉर्म भरत नाहीत, हां, सगळे भैयेच सिलेक्ट होतात यामध्ये. त्याबद्दल सगळ्यांनी फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. सिलेबस पण दिलेला आहे. एक्झाम पण होईल दिवाळीमध्ये माझ्यामध्ये एक्झाम होऊ शकते, नक्की माहीत नाही मला. कॅलेंडर बघायला लागेल UPSCचं. तर मित्रांनो सगळ्यांनी हे शेअर करा माहिती आणि सगळ्यांना फॉर्म भरायला सांगा, कारण मराठी मुलांना माहीत नसतं हा फॉर्म आलेला आहे. तर मित्रांनो सगळ्यांना शेअर करा ही माहिती. मित्रांनो सगळी माहिती UPSC ऑनलाईन NIC.in या साईटवर तुम्हाला सगळे भेटून जाईल. तुम्हाला फॉर्म भरायचा, कसा फिल करायचा हे सगळं भेटून जाईल. याच्यासाठी 10th सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायला लागेल, कारण UPSCने थोडा आता वेगळं चेंजेस केलेले आहेत. त्याबद्दल रजिस्ट्रेशन वगैरे सगळं प्रॉपर करायला लागेल तुम्हाला. तर या साईटवर तुम्हाला सगळे ॲडव्हर्टाईज पण भेटेल, सगळं भेटेल. आणि 18 ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे. 18 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरू शकता. धन्यवाद.